सिग्नल से चलिए हेरी सर यहाँ पर तैयार हुए हैं और मजा आएगा निश्चित रूप से यहाँ पर इस मुकाबला में। पहला गेंद यहाँ से टॉस जीतने के साथ फील्डिंग लिए यहाँ देखिए भाई खेलना चाहते थे स्क्वायर लेग में, लेकिन बल्ले की देखिए एकदम बाहर हिस्सा में लगा, लेकिन शॉर्ट लेग को बीट करते हुए गेंद लॉन्ग लेग से मारेगा बाहर 4 रन। दुनिया का असूल है जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है, वरना दूर से सलाम। यहाँ पर क्राउड देखिए, यहाँ से बहुत बढ़िया देखिए क्राउड भरते हुए यहाँ से चारों तरफ देखिए जिससे मुकाबला आगे बढ़ेगा यहाँ से। और उसके बाद देखिए ऊंचाई ली है, देखते हैं क्या लंबाई ले पाएगी मिड विकेट पर फील्डर से। यहाँ पर प्रणय का देखिए बड़ा विकेट यहाँ से गिरता हुआ। कहती है ना इस ठंडी में रजाई के अंदर खटमल ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछली गेंद के बाद चौकी दागे थे बैटर का था जुनून और इस बार देखिए मिलता हुआ सुकून। याच दरम्यान खरं तर असं म्हटलं जातं जल आहे तो कल आहे आणि आमचे नंदकुमारजी भुऱ्या कराळे साहेब यांचं अपमान झालं. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मानकिवली गावातील उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या नंदू साहेब. यस स्पर्धा आपण पाहताय बदलापूर समालोचन समिती आयोजित समालोचन चषक 2024-25 हे दर्जेदार धमाकेदार आणि दैदिप्यमान थरार आपण पाहताय एवन जोडीच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं तब्बल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहता 1 लाख रुपये धनराशी व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय तब्बल 50,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय तब्बल 25,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. या स्पर्धेसाठी रेफ्रिजरेटर आपल्याला पाहायला मिळतं. मालिकावीरसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इथे फ्रीज देखील पुरस्कृत करण्यात आलाय. तदनंतर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने या चमचमत्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं कुमार आकाश शेठ राऊत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चमचमत्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. तदनंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डरसाठी कूलर आम्हाला पुरस्कृत करण्यात आले श्री विजयजी सावंत साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर बाळाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. तदनंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीरसाठी अर्थातच शशिकांतजी लोंगळे साहेब 70-70 स्पोर्टचे सर्वा यांच्या माध्यमातून आम्हाला एक ब्रँडेड टी शर्ट देखील पुरस्कृत करण्यात आला. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर स्वामी स्पोर्टचे सर्वा प्रशांतजी सूर्यराव यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर कुमार आर्यू महेश जुळे आणि कुमार हर्ष राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी एक रेफ्रिजरेटर देखील आपल्याला पुरस्कृत करण्यात आला. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं, सर्व दानशूर दात्यांचं या समालोचन चषकामध्ये पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. क्या बात है, खूब खूब धन्यवाद नंदू सर. और उसके साथ साथ हमारे बंधु देख सकते हैं यहाँ पर अनुज मोरे सर, आपका भी स्वागत है. सोमनाथ खाड़े. चलिए बात करेंगे यहाँ पर शहजाद शाहपुर की आवाज के साथ साथ चाहे मुरबाड लीजिए चाहे बदलापुर रायगढ़ से. ओ ये चलिए कितना बढ़िया देखिए अक्षय इस सीजन में कमाल की फॉर्म में गुजर रहे हैं भाई. ओ हैरी सर को क्या हो गया भाई, ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, और बता रहे हैं भाई हम हैं सीधे साधे अक्षय.
आयोजक का चेहरा देखकर निश्चित रूप से लग रहा है एक सक्सेसफुल प्रतियोगिता जहां पर कंप्लीट होने जा रहे हैं। और बहुत बढ़िया देखिए कई मेहमानों ने तशरीफ रखे आज हमने सुबह से देखे। यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 19 रन। क्या यहाँ पर गेंद चलिए अंदर बॉल पर भेजिए भाई। यहाँ पर अक्सर देखिए बात करेंगे सीजन में बहुत अच्छे टच में चल रहे हैं बैटर्स। पिछला इनका देखिए प्रतियोगिता जो हमने गुरोली में देखा था वहां पर भी देखिए लाजवाब बल्लेबाजी किए थे जहां पर सीरीज बने थे। यहाँ पर 19 पर 1 विकेट। पहला ओवर खेल कंप्लीट होने के साथ साथ पुरानी गेंद। चलिए यहाँ पर गेंद देखिए पुराना गेंद जा रहा है यहाँ से, क्योंकि एक ओवर के अंदर अगर गेंद गुम होता है तो नई गेंद दिया जाएगा और एक ओवर के बाद देखिए पुरानी गेंद आपको दी जाएगी। ये चीज के ऊपर ध्यान रखना होगा। और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ से देखिए चलिए करण और उनके साथ देखिए हम देख सकते हैं अक्सर यहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ से खड़े गुल्लू टीम देखिए टॉस जीते थे, पहला फील्डिंग चुने थे, मैच बॉल आता वहां से। और पिछला मैच देखिए भाई बात करेंगे यहाँ पर छोलेगांव टीम देखिए बात करेंगे वाकलैंड टीम को देखिए सक्सेस दिया भाई। डंबोली में एक साथ खेलते रहते हैं, एक दूसरे की ताकत कमजोरी को जानते रहते हैं। लेकिन जहाँ पर बात करेंगे जहाँ पर ग्रामीण के साथ साथ देखिए हम देखते हैं बिरकांत पाटिल से ओपन तालुका आप, लेकिन उसके साथ देखिए राहुल चौधरी ने क्या टूट पड़ी यहाँ से भाई। उनका जो इनिंग था यहाँ पर अहम इनिंग था यहाँ पर 34 रनों का, जिसके कारण एक अच्छा टोटल अपील और उंगली खड़ी हो गई भाई। यहाँ पर करण की बात करेंगे विकेट के बीचों बीच में आ गए यहाँ पर लेग बिफोर बैक टू पेवलियन, दूसरा विकेट 19 पर। क्या सही बताया आपने कि बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुरु 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 बरसना चाहते थे बैटर यहां से। लेकिन गेंदबाज देखिए यहां से कहते हैं ना पानी पर तस्वीर बन नहीं सकती है और सिर्फ एक ख्वाब देखने से सुनील सर टुकुरु टुकुरु तस्वीर बन नहीं सकती है। जहां पर मेहनत करना पड़ता है देखिए यहां से बात करेंगे। कहते हैं ना कामयाबी की असली चाबी हो रही थी मेहनत, और वो करना पड़ता है किसी भी चीज में। देखिए बात करेंगे शादी से पहले भी मेहनत करना पड़ता है, शादी के बाद भी दोगुना मेहनत। जिंदगी में कामयाब वही हुआ है अक्सर जो मेहनत रास्ता चुना है। और ये चलिए थोड़ा सा सदोर गेंद था, नीचे थोड़ा खींच कर लेना चाहते थे यहाँ पर प्राग। देखिए इस बार अच्छा टच में ये भी खिलाड़ी, लेकिन अक्सी की बल्लेबाजी। ये चलिए 22 रन देखिए यहाँ से हैरी सर देखिए बात करेंगे। कौन कहते हैं इंसान शादी होने के बाद बैकफुट में जाता है, और ये हैरी अंपायर देखिए बात करेंगे शादी के बाद है। अभी देखिए उन्हें कभी कर्नाटक कभी गुजरात, अभी देखिए दुबई शारजा दौरा होगा फरवरी के महीना में, और इससे अच्छे दिन क्या ले सकते हैं यहाँ पर हैरी सर। और ये चलिए क्या उछल रहा है क्या मचल रहा है भाई यहाँ से। हैरी थोड़ा संभाल कर कहीं नस न फट जाए भाई। नहीं हैरी मेहनत करता है भाई, नस ऐसा थोड़ी फटता है। चलिए बात करेंगे यहाँ पर से। हैरी डर गए होंगे कि बाबू शायद नस की बात बताए, नहीं भाई आप और 100 साल चाहिए। ये चलिए अक्सर के बल्ले से भाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। और हैरी देखिए यहाँ पर बता रहे हैं भाई कि गेंद को छक्के के लिए उड़ाए ठोको डीजे। चार बार हुडी लगाए थे हैरी सर। ओ विकेट देखिए बड़ा विकेट भाई यहाँ से। कहते ना सड़क कितना भी साफ हो धूल होता है जरूर,
और बैटर कितना भी बड़ा हो उससे गलती भूल होता है जरूर। जिस अक्षय ने देखिए 5 गेंदों पर 19 रन की इनिंग्स खेली थी, लेकिन उनका विकेट गिरने के साथ साथ कहते ना एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुल जाता है। लड़ने खुल के मैदान अभी खाली पड़ा है और सामने देखिए इस वक्त बाहुबली सूरज पाटिल मैदान के ऊपर चला है। डीजे अक्षय का देखिए विकेट गिरता हुआ। भलाई देखिए बॉलीवुड में सुनील सर बात करेंगे ना, अक्षय का काफी हीरोनी का साथ अफेयर था, लेकिन ये अक्षय भी चाहते थे हर गेंदबाज के साथ धुलाई किया जाए, लेकिन वो बॉलीवुड है भाई और ये क्रिकेट है जहाँ रियल नहीं होती है, लेकिन अक्षय ने कुछ रियल बनाए हैं। कभी शिल्पा से दिल तो कभी रवीना से दिल है, लेकिन से ले गए ट्विंकल को, लेकिन यहाँ पर अक्षय ने वही काम कर रहे थे भाई। ओ देखिए मैंने क्यों बात छेड़ा था बाहुबली, देखिए सेल्फी ये तो अभी बल्ला दिखाया है और हेडी सर देखिए बता रहे हैं ओ आया नहीं भाई, उसे तूफान कहते हैं। सिर्फ ये तो झलक था, पिक्चर पूरी बाकी है, लेकिन गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए भाई। ओ ये चलिए भाई, हाँ लड़ने खुल के मैदान अभी खाली पड़ा है और सामने तेरे देखिए हुआ खरबो टीम के बाहुबली सूरज पाटिल खड़ा है और एक 6 रन। पानी रवीना का पूरा हिट गाना था यहाँ से पूरे करियर के, और वही देखिए यहाँ पर हिट छक्का जो ये बड़ा था। सूरज पाटिल देखिए हल्के से फनफुट पर आए थे और गेंद के लाइन में सीधा खेले, देखिए ये बड़ा अच्छा सोच था और बहुत बड़ी चुनौती अभी रख दी है यहाँ पर गेंदबाज के लिए। कभी भी मैं कहता हूँ भाई, जंगल में शेर से और टेनिस क्रिकेट में सूरज पाटिल ये बाहुबली से थोड़ा बच के रहना। 2 गेंद पर 10 रन, जब इसकी तूफान टूटती है ना मुश्किल बन जाती है, लेकिन इस गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते ना पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, जो तूफान से टकराए उसे ईवान कहते हैं। अमन देखिए यहाँ से, ओ बहुत बड़ा बाउंसर था, बहुत बड़ा बाउंसर। देखिए यहाँ से हरी सर जब मार के बता रहे हैं भाई कि सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर। उन बाउंस का देखिए वार्निंग भी आता हुआ यहाँ से। अमन देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ पर पराग के ऊपर। पराग देखिए यहाँ से बड़ा हिट वाइट का इजाफा। पर सूरज टीम का स्कोर देखिए एक्स्ट्रा से जाकर पहुंचता हुआ यहाँ से। अभी तक इस ओवर की बात करेंगे कोई गेंद नहीं, 38 रन, 2 रन देखिए एक्स्ट्रा से आ चुका है। बहुत बढ़िया देखिए हमारे साथ इस वक्त स्कोरिंग करते हुए नीरजपुर देखिए यहाँ पर लाजवाब। देखिए दर्शकों क्राउड का मैं स्वागत करना चाहूंगा, बहुत बढ़िया माहौल बनाए हैं, शाम का समय यहाँ से। और यहाँ शायद बल्ले को छुआ, यहाँ पर देखिए लगातार बाउंसर हो रही थी भाई, लेकिन इस बार था तीखा बाउंसर भाई यहाँ पर, और विकेट गिरता हुआ पराग का। के अंदर देखिए अब तक तो आपने बाहुबली को देखा था, महाबली देखिए मुनीश तरे देखिए बात करेंगे यहां से।
नहीं, ताकत की कुछ कमी नहीं रहेगी, लेकिन देखिए क्रिकेट में कहते हैं ना, टाइमिंग, एलिवेशन, ये सब चीज जरूरत होता है क्लास से। अगर ताकत की जरूरत होती है, आज डब्ल्यू के जॉन सेना, अंडरटेकर, ब्रैक लेसनर, ये सब होते भाई। मोनिश दे की बात करेंगे, बहुत बड़े होटल देखिए, ढाबा खुद के चलाते हैं निश्चित रूप से। सबसे पहले देखिए टेस्ट वही करते होंगे, नहीं अच्छे हैं निश्चित रूप से, कोई बात नहीं, बहुत बढ़िया मजबूत शरीर है, लेकिन अब मजबूत बल्लेबाजी करना चाहते थे यहाँ से। सूरज पाटिल को देखिए स्ट्राइक नहीं मिल पा रहा है, मैच तीसरा ओवर चल रहा है, 4 ओवर का मुकाबला है, थोड़ा तड़प रही यहाँ पर से। सुनील सलके सर देखिए बात करेंगे, बहुत कुछ वाकिफ है। भलाई देखिए बात करेंगे, मुरबाड़ से बिलोंग करते हैं, लेकिन से पूरी लेखा चुका पूरी बात करेंगे तो यहाँ पर रहन सहन अच्छी तरह से भिवंडी में देखिए, चाहे कबीरनाग की स्मृति लीजिए, चाहे या एवन जोड़ी का लीजिए, चाहे कोई भी प्रतियोगिता लीजिए, सुनील सलके सर का बहुत बड़ा भूमिका रहता है यहाँ से। सिंगल के साथ साथ स्कोर देखिए पहुंचा है और 39 देखिए 39 रन है। लेकिन अब देखिए स्ट्राइक पर सूरज आते हुए, अब देखते कितना कठिन बनेगा यहाँ से। अमन देखे यहाँ से, अब उनके मन के अंदर कुछ धड़कनें तेज हुई होगी, लेकिन हिम्मत जोड़ ले भाई, कहते ना डरोगे तो लोग और डराएंगे, हिम्मत जोड़ो, बड़े बड़े भी सर झुकाएंगे। और डर है गेंदबाज के अंदर कहीं ना कहीं यहाँ पर। और ये चलिए हरी सर क्या कर रहे हैं भाई, ओ कहीं कहीं छोटा सा स्क्रैच ना आ जाए भाई यहाँ पर, फिर सुबह दिक्कत हो जाएगा। चलिए बहुत बढ़िया, देखिए हैरी देखिए, इसलिए आजकल इनका डिमांड बहुत तेज है भाई। ये देखिए यही बात किया था भाई सेलिब्रेशन के गेंदबाज का, पहले ही मैंने बताया सुनील सर के सर के, डरो मत, डरोगे तो लोग और डराएंगे, हिम्मत जोड़ो, बड़े बड़े भी सर झुकाएंगे। और सूरज पाड़ी लेके क्या सटीक ब्लॉकर देखिए यहाँ से, इसे कहते हैं ताश का जोकर। और अमन का यॉर्कर मैच का पाड़ा पलट दिया, और अमन ने देखिए यहाँ पर मन बना लिए थे भाई, जड़ में डालेंगे, रिप्ले में देख सकते हो। ओ रिवर्सिंग मिला भाई, गेंद गिरने के बाद अंदर आया, कांटा बदला यहाँ से। और सेलिब्रेशन एकदम से लगा के ब्रेटली, जो ब्रेटली सेलिब्रेशन करते थे रोज, लेकिन बनता है, इतना बड़ा विकेट अब लिए तो थोड़ा तो बनता है भाई यहाँ से। चलिए डीजे देखिए, हमने यहाँ पर सेलिब्रेशन देख के समझ सकते हैं कि कितना खुश है वो विकेट लेकर। ये विकेट नहीं था, ये मैच का टिकट हो सकता है, क्योंकि जिस रफ्तार से बल्लेबाजी कर रहे थे सूरज और बनती थी भाई, यहाँ पर खुशियां बनती थी मनाना यहाँ से। उसके बाद देखिए अंदर लायो और एक विकेट, मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि सूरज का विकेट, उसके बाद देखिए भाई वेदांत का विकेट है। अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ। मैंने तुझको हुआ है बुरा, ये काले काले आंखें नहीं थी, ये भाई गेंद थी भाई। 40 पर देखिए विकेट, 2 विकेट लिखे थे भाई। और गेंद क्या था भाई, क्या लाइन था, क्या लेन था, फुल लेन था। और अंदर की तरफ देखिए मोहम्मद शमी की याद दिला रही है, रिवर्सिंग जो अंदर आ रही है। बुमराह देखिए बड़ी तेजी से यहाँ पर दिक्कत बनाते हुए, क्या यहाँ से हैट्रिक का मौका। डीजे ने काली काली आंखें, और ये क्या कर दिया भाई यहाँ से, नो बॉल। ओहो, चलिए यहाँ से अंपायर कौन सी नो बॉल थी यहाँ पर, ओवर स्टेप का अंपायर था या बीमर का था। अगर विकेट छुआ है तो फिर
तीसरी अंपायर की मांग की गई है यहां से। चलिए अंपायर थोड़ा सा स्क्रीन पर आइए। आपका एक अंपायर लंच के लिए गए हैं, थोड़ा भाग कर आइए। नहीं चलिए, हम यहाँ पर जानकारी देना अच्छा नहीं होगा। शायद अंपायर है। तो चलिए, यहाँ पर टच नहीं है गेंद बैटर से कहीं भी, लेकिन आउट है बैटर। बेल को छुआ है जाकर। और हैट्रिक विकेट देखिए भाई, यहाँ से देर से आया लेकिन दुरुस्त आया। वही हम क्लियर थोड़ा लेना चाहते थे कि अंपायर अंदर से आया। आप स्क्रीन पर आप देख सकते हो, यहाँ से हल्की से बेल को छू कर गया भाई यहाँ से। और इस ओवर में देखिए 4 विकेट लिए भाई। क्या कमाल की गेंदबाजी रही है पर। आप रिप्ले में देख सकते हो, एक बार नहीं बार बार देख सकते हो यहाँ से। और रनों की बात करेंगे, देखिए यहाँ पर 40 पर 7 है। तो चलिए चलेंगे यहाँ पर से चौथा ओवर। देखिए गेंदबाजी की मोनिस्टर देखिए बात करेंगे यहाँ पर। टीम के लिए अंतिम ओवर और खुद के लिए पहला ओवर लेकर आएंगे। और मुश्किल हालत में देखिए यहाँ से अमन ने 4 विकेट लेकर इस मैच को पलट दिया है। ओ फुल लाइन देखिए यहाँ से भाई, ये बैटर नहीं रुकेंगे भाई। मौका दिया है बैटर को यहाँ से। मैं तेरी मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। चाहे मेरी बॉडी से। सुनील सलके सर बता रहे हैं भाई, उनकी बॉडी से नहीं, उनके पैकेज से 500 रुपया तभी जाएगी जब 3 छक्का लगेगा। मोनिश तेरे के लिए खास करके देखिए बात करेंगे। सुनील सर सेल के फिर से एक बार झलके, इस बार 3 छक्के के लिए कैश प्राइज 500 खास करके मोनिश के लिए भाई यहाँ से। ओ ये चलिए, ताकत लगाना चाहते थे ये भाई। ये बैटर क्या कर दिए भाई यहाँ से। भाई आगे देखिए, तुम्हारे सामने कितनी बड़ी इंजन को पहले जाने दीजिए, बाद में आप जाइए। मोनिश के बारे में तो सोचिए भाई, क्योंकि इंजन देखिए मजबूत है आपकी। आप क्यों भाग रहे भाई? फिर पटरी से बाहर जाएगी ना डब्बा भाई।
डब्बे फिसल गई, कोई बात नहीं, लेकिन मोनिश के लिए इनाम रहेगा यहाँ पर से। और 46 पर देखिए यहाँ पर विकेट नंबर बात करेंगे 8वां। ओहो, थोड़ा ऑल आउट का खतरा, डीजे होने दे जरा। आठ विकेट गवाए, 46 रन। देखिए यहाँ से बात करेंगे मोनिश फिर से एक बार। ओ फुल लेंथ था इस बार, देखिए कंट्रोल नहीं रख पाए यहाँ पर मोनिश का विकेट गिरता हुआ यहाँ से। इसलिए कहते हैं ना थोड़ा फिटनेस, लेकिन कोई बात नहीं, मनीष ने देखिए यहाँ पर कुछ काम करके आए, 7 रन जोड़ के आए, लेकिन और एक दो बड़ा हिट लगा लेते थे। लेकिन देखिए यहाँ पर 9 विकेट गवा चुके हैं, थोड़ा मुश्किल बनेगा, टीम ऑल आउट के ऊपर है, अभी भी 3 गेंद से डीजे। आदरणीय दीपकजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। जिजाऊ सामाजिक शिक्षण संस्थेचे बदलापूरचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय आपल्या मंचावरती। जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक शिक्षण संस्था आणि त्यांचं इथे आपल्या मंचावरती आगमन झालंय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तो चलिए सुधीर राजभर साहब देखिए बात करेंगे। जय श्री महाकाल। देखिए टीम सुधीर राजभर साहब पैकर के शाश्वत कारवार टीम को देखिए बात करेंगे, लेकिन टीम देखिए यहाँ से ऑल आउट होता हुआ, जो खतरा थी, जो डर थी यहाँ से। और स्कोर की बात करेंगे 4 ओवर में, ये टोटल कोई बुरा नहीं है, 47 बनाए हैं, लेकिन देखिए टीम ऑल आउट हो जाती है। 24 गेंद भी नहीं खेल पाई यहाँ पर। और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मोरेश्वर का ओवर रहा, यहाँ पर छक्का खाने के बाद है कोई रन दे नहीं थी यहाँ पर, 2 विकेट लेने के साथ साथ है टीम को ऑल आउट किया यहाँ पर खड़े गोलूली टीम। देखिए लेकिन सामने देखिए 48 का टारगेट रहेगा, और ये टारगेट कैसे हासिल होते हैं ये सुनने के लिए चलेंगे यहाँ पर एक बार सोमनाथ खाड़ी सर। संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे। चोळेगाव संघाचे संघनायक आणि हायवे दिवे संघाचे संघनायक दोघांना विनंती आपण टॉससाठी या। माफी असावी, चोळेगाव आणि भावाळे दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या। चोळेगाव संघाचे संघनायक आणि भावाळे बी संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या। तर चौवेली गावचे फिरकीचे जादूगार आदरणीय कल्पेजी धुळे साहेब यांचं देखील आगमन झाले। विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 48 धाब्यांचं लक्ष इथे असणार आहे खडे गोलुली संघासमोर।
आदरणीय दीपकजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि खरं तर आपण पाहतोय खूप मोठे आणि थोर समाजसेवक निलेशजी सांबरे साहेब त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चोळेगाव संघाचे संघनायक दाखल झालेत. भावाळे बी संघाचे देखील संघनायक इथे दाखल होत आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. आदरणीय दीपकजी भोईर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड असा आलाय आणि टेल आलाय. इथे आपण पाहतो चोळेगाव संघाने टॉस जिंकलाय. आदरणीय भोईर साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे आणि कॅप्टन तुम्ही थांबा. चोळेगाव संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? आता आम्ही क्षेत्ररक्षक करू, कारण की पहिल्या मॅचला मोठी टीम होती, त्यामुळे आम्ही विदाऊट प्रेशरमुळे आम्हाला बॅटिंग घ्यायची होती, पण आम्हाला बॅटिंगच आली, त्यामुळे आता आम्हाला क्षेत्ररक्षण करू आम्ही या मॅचला. पहा, क्रिकेट मोठं असतं. टीमचं नाव निश्चित तुमचं, तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण गटामध्ये खेळता, गावासाठी खेळत असता, गावाचं नाव टीमचं नाव तुम्ही सातत्याने जिंकता त्यावेळेस मोठं होतं. परंतु चोळेगाव संघानं वाकलन संघाला पराभूत केलंय आणि नक्कीच काय भावना आहेत तुमच्या? टीम तर नक्कीच चांगलीच आहे, कारण की केतन आता सध्याला डोंबिवली कल्याणमधून खूप चांगला प्लेअर आहे, मोठे मोठे टुर्नामेंट खेळतो. पण तरी पण असं नाही आहे की केतन असला म्हणून मॅच सोडणार, असं नाही आहे. क्रिकेट हे काही होऊ शकतो आणि ते आज इथे सिद्ध झालं आहे. ओके. आणि टॉस जर भावाळी संघाने जिंकला असता तर त्यांचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे आणि तुम्ही देखील चांगली फलंदाजी कराल, त्यामध्ये शंका नाहीये. आता आपण जातोय मॅचकडे आणि जिथे सोमनाथ खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि चोळेगाव संघाने टॉस जिंकलाय, ते प्रथम करतील क्षेत्ररक्षण. मॅच 3 षटकांची असेल आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे शहापूरची बुलंद तोप अर्थात सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. आदरणीय सचिन दलाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी आदरणीय दिनेशजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समितीचे कार्याध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि आदरणीय जगनप्पा सिंगटे आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचे. आपलं देखील आणि महेशजी धुळे सर आपलं या ठिकाणी स्वागत करणार आहेत. विनंती, आपण या मंचकावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय सोमनाथजी खाडे सर आपल्यासोबत जोडले जातील. मनपूर्वक आभार माझ्या सर्व समालोचक मित्रांचं, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळतोय. आजचा शेवटचा महाअंतिम दिवस आणि या महाअंतिम दिवसाची अतिशय धाकड मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये. 48 धावांचं टार्गेट. खडे गोलिवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळतीये. मोरेश्वर आणि त्याला साथ देत असताना इस्रफिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करते. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती बिनबाद 5 धावा हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू अतिशय वेगवान, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक आहे. षटक क्रमांक पहिलं अक्षयच्या खांद्यावरती जबाबदारी. अष्टपैलू खेळाडू आहे, फार मोठी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग केली आणि यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना गोलंदाज अक्षय, मॅन फ्रॉम साईश खारबाव, राईट मोर द विकेट. लेफ्ट आर्मनं गोलंदाजी करत असताना यावेळेस फुल टोज आणि पूर्ण टोल वसूल करत असताना जबरदस्त तडाखा. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. इस्रफिलच्या बॅटमधनं 6 धावा. षटकार. ट्रॉफी आपण पाहत आहे. गेली 4 दिवस चाललेला हा थरार. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये.
तृतीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि निश्चितच बदलापूरची एवन जोडी, बदलापूर समालोचक समितीचा बुलंद आवाज, आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एवन जोडी मॅडी सर आणि राहुल सर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण धनराशी या ठिकाणी आपल्याला वितरित केली जाणार आहे. लाख मोलाची स्पर्धा गेली 6 महिने वर्षभरापासून या स्पर्धेची चर्चा या संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये आणि संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये आपण पाहत आहे. लेफ्टा मारा करत असताना ओरपी चेंडू आहे, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी होता, झटका हाताला दिला आणि हा झटका पाहायला मिळतोय. पाठोपाठ दिलेला दुसरा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. परिसराचा, बदलापूर नगरीचा आणि या संपूर्ण क्रीडा विश्वाचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक जीवाहून प्यारे आमचे मित्र सन्माननीय महेशजी धुळे सर आणि राहुलजी चव्हाण सर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे आणि हे फ्रीज आरिव महेश धुळे आणि हर्ष राहुल चव्हाण एवन जोडीचे अनमोल रत्न यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची बक्षीस आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या मॅच मध्ये हॅरी सरांचा डान्स जर आवडला तर जगनप्पा शिंगटे मान्यवरांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी, 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक स्टेपला या ठिकाणी डिक्लेअर झाले. जी स्टेप आवडेल तिला पारितोषिक मिळेल. यावेळेस गोलंदाज तयार होतोय, नितेशच्या खांद्यावरती जबाबदारी. षटक क्रमांक पहिलं संपलंय, तब्बल 17 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात, चांगला चेंडू आउटसाइड द ऑप्शन पिच केलं. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जातं, सांगतायत, विचारतायत वाईड आहे का, मात्र घारी सारखी नजर पंच हॅरी सरांची सांगतायत इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सुंदर यावेळेस हाताळत असताना नितेशला आपण पाहताय. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्कोर कार्ड वरती 17 धावा बिनबाद. सुरुवात दमदार झाली आहे. मोरेश्वर आणि इस्रफिल हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. षटक क्रमांक 2 गोलंदाज नितेश. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. अक्षयचं 17 धावांचं आलं. या मैदानावरती जितक्या धावा बनवाल तितक्या धावा मित्रांनो तुम्हाला कमी पडत असतात. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथं गरज होती का प्रश्न स्वतःला विचारेल. मोरेश्वर माघारी परतेल. दांडीगुल. षटक पहिलं संपलं. 17 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 17चा खतरा या ठिकाणी उभा केला होता आणि हा खतरा दूर करणं गरजेचं होतं. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला कमबॅक जबरदस्त करत असताना नितेशला आपण पाहू शकाल 2 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाही आणि एक महत्वाचा बळी या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज माघारी परततोय. मोरेश्वर बाद होतोय, निराश केलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावताना आपल्याला निश्चितच दिसतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा आणि टार्गेट पार करायचंय ते तब्बल 48 धावांचं. या संपूर्ण सोहळ्यासाठी पाण्याची सुविधा आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळाली, जीवाचा जीवलग माणूस आहे आमचे नंदूजी कराळे यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याचं पुण्य या ठिकाणी मिळतंय. आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अपील करतायत. निश्चितच एक चांगला चेंडू यावेळेस सुद्धा पाहायला मिळतोय. लेगबाईचा इशारा. हॅरी सर आर यू ओके. अनोख्या शैलीमध्ये या ठिकाणी दाखवत आहेत.
यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल करतायत, फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेट बाउंड्रीवरती. त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडलं आणि फेकलं, तोपर्यंत कंप्लीट करतायत त्या एक सिंगल धाव. खडे गोळिवली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंड वरती लाखो दिलो की धडकन रोहित भालेरावला आपण पाहू शकाल. किडनी मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळले अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, चेंडूला पकडलं आणि थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. शांत ठेवले. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आपण पाहिली तर अतिशय दर्जेदार गोलंदाज नितेशनं केली. धावफलकावरती 20 धावा. पहिल्या षटकांती आपण तब्बल 17 धावा पाहिल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावेळेस नितेशची आपण पाहताय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. इस्रफिल सरळ खेळलाय, फटका चांगला आहे, स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ तीर भी शर्मा आहे. अनोखी आदा हिरामन खरकर सर आमच्याकडे येत आहेत. व्हॉट हॅपन? इट इज अ 4. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती 24 धावा. निश्चितच अतिशय काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मित्रांनो, स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. शेवटचा दिवस आहे. मेगा फायनलची मॅच आपल्याला लख प्रकाशात खेळवायची आहे, याची काळजी आपल्या सर्वांना या ठिकाणी घ्यावी लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धावा. निश्चितच थोड्याच वेळापूर्वी शुभागमन झालं. आमचे मार्गदर्शक, आमचे भाऊजी विष्णू वराडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विशेष करून आपल्या सर्वांवरती भरपूर प्रेम या सर्व मान्यवरांचं नेहमीच राहिलंय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमची येवन जोडी आणि येवन जोडीवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आपल्या सोबत या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे नंदू कराळे सर त्या ठिकाणी, त्याचबरोबर सचिनजी दलाल सर, संपूर्ण बदलापूर क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती कार्याध्यक्ष मान्यवर दिनेशजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय दीपकजी भोईर मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती ही सर्व मंडळी. मित्रांनो, क्रिकेटचा मंच आणि क्रिकेटच्या मंचावरती ज्या वेळेला तुम्ही मान्यवर पाहत असता, ही मान्यवर मंडळी म्हणजे आयोजकांची खरी श्रीमंती असते. आणि ही भरभरून श्रीमंती आमची बदलापूरकरांची तुम्ही पाहू शकाल, आमच्या एवन जोडीची पाहू शकाल. समालोचकांवरती असणारं प्रेम आमच्या सर्व मान्यवरांचं आपण पाहताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हिरामन खरकर सर आज भरपूर व्यायाम करायची संधी त्यांना मिळणार आहे. फायनलचा दिवस आहे, त्यांच्यासाठी बक्षीस सुद्धा या ठिकाणी जमा झालंय. एक चांगली स्टेप जर आली तर उर्पी चेंडू आहे, फटका खेळलाय, फटका चांगला आहे, दर्जेदार प्रहार. रोहित भालेराव किडनीचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. आता निराली हिरामन खरकर सरांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आणि त्यासोबत भरपूर मनोरंजन सर्व क्रीडा राजाचं या ठिकाणी केलं जात आहे. जोवेली, खरवई, मानकिवली आणि परिसरातील जे जे मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आपले उपस्थित असतील, सर्व लाडक्या मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तिसऱ्या षटकात आपण आहोत. फटका चांगला आहे, इनसाइड आउट, मात्र बरोबर जागेवरती विवरचना लावली आहे. फिल्डर चेंडूच्या खाली, मोठा मासा गळाला. बिग फिश इन द ट्रॅप. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. बॅट्समन रोहित भालेराव मैदानाच्या बाहेर.
मध्ये खडे गोलिवली संघाची किडनी फेल. फलंदाज बाद होतोय. मोठी जबाबदारी मोठी जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावरती होती, ज्याच्याकडे आशाळभूत नजरेनं सर्व प्रेक्षक राजा पाहतोय. भरपूर फॅन फॉलोविंग असणारा हा लाडका खेळाडू आहे. किडनी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू असताना हे तिसरं टार्गेट आहे. 48 धावांचं वार प्रतिवार पलटवार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती सादर करत असताना गोलंदाज नेहालला आपण पाहत आहे. षटकारानंतर उत्तर दिलंय. यावेळेस हा ओरपी चेंडू समोर खेळलाय. लॉंगऑफच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडण्यात यशस्वी झाला. पकडलं फेकलं. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकाच धावीवरती संतुष्ट राहतायत. या मैदानावरती धावा बनवणं मित्रांनो निश्चितच जितकं सोपं आहे तितकंच त्या वाचवणं या ठिकाणी कठीण आहे. 47 धावा बनवल्या. पूर्वार्धामध्ये 48चं टार्गेट ठेवलंय. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. टेनट्रिकचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेला टेनट्रिकची वाहिनी मित्रांनो लाईव्ह कव्हरेज करत असते त्या त्या वेळेला आम्हाला समालोचकांना समालोचन करणं फार सोपं असतं. त्यांच्या माध्यमातून एक वेगळी स्क्रीन नेहमीच आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केली जाते. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर असते. प्रत्येक वेळेला समीकरण आम्हाला पाहायला मिळत असतं. 9 चेंडू 16चं समीकरण होतं. या चेंडूवरती घडामोड पाहायला मिळाली. एक सिंगल आली आहे. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 33 या धावासंख्येवरती. 2 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना खडे गोळिवली कल्याण डोंबिवली ग्रामीणची धाकड टीम मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 15 धावा मैदानात बनवायच्या आहेत. जिम्मेदारी फार मोठी. बॅटिंग करत असताना बॅट्समन राहुल आणि इस्रफिल या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती. यावेळेस फुलर लेनचा फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलाय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. दूरवरनं फिल्डर आला. एकाच ऍक्शन मध्ये पकडलं फेकलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 धावा वाचवताना पाहायला मिळाला. सुंदर फिल्डिंग. टाळ्यांच्या गजरामध्ये निश्चितच स्वागत झालं. अतिशय दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पेश केलं. 35 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. बनवायचे आहेत अजून इथून 7 चेंडू आणि 13 धावा. साईश खारबाव त्यांना फाईट देत असताना टीम खडे गोलिवली या 2 संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला यावेळेस चेक केलं जाईल. तपासलं जाईल आणि ऍक्शन मध्ये आपल्याला सांगितलं जाईल येस इट इज अ वाईड बॉल. हिरामन सर स्वतःला सांभाळा. तुमची फार गरज आहे टेनिस क्रिकेट विश्वाला. व्हाईट बॉलचा कॉल. एका धावेची मदत धावफलकाला येते. 36 धावा स्कोअर कार्ड वरती. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. नो बॉलचा कॉल. चेंडू हवे. झेल टिपण्याची संधी. एक सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. आज फॉर्म मध्ये आहेत हिरामन सर. नो बॉलचा कॉल आणि निश्चितच यावेळेस 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मोक्याच्या क्षणाला धोका झालाय. यावेळेस गोलंदाज नेहालच्या माध्यमातून चुकीचे 2 चेंडू आले आणि धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना इथून आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. समीकरण सोपं होत चाललंय. बॅटिंग करत असताना खडे गोलिवली हा संघ मैदानावरती. फ्रीडचा इशारा. सोने पे सुहागा मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती बॅट्समन अशरफिल्ला आपण पाहताय. इन्फॉर्म बॅट्समन आहे. फटका चांगला खेळलाय. फिल्डर दूरवरनं जाईल. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवेल मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. लक फॅक्टर ऑन झालंय. चेंडू सीमा पार. 4. फलकावरती 42 धावा. खडे गोलिवली संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना साईश खारबाव संघाला इथून नॉकआउट पंच देण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज विजयासाठी. समीकरण सोपं झालं. बॅटिंग करत असताना आपण पाहताय इस्रफिल जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे. जबाबदारी घेऊन खेळत असताना रोहित वरची निश्चितच जबाबदारी नेहमीच कमी करत असताना पाहायला मिळतो. आज मैदानावरती सलामीसाठी आलाय आणि 26 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना
यावेळेस इस्रफिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. एकंदरीत 48चं टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम खडे गोलिवली मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ, विजयाच्या नजदीक जात असताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. बॅट्समन तयार. सुंदर चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून जातोय, विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोहम. जिम्मेदारी खांद्यावरती आहे, जबाबदारी आहे, प्रेशर आहे. मात्र प्रेशरवरती जो खेळाडू खरा निखारून येतो तो खरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साबित होत असतो. खतरो के खिलाडी बनना पडेगा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक होते, 6 धावांची गरज होती. एक डॉट आलाय. 5 चेंडू 6चं समीकरण. यावेळेस पाहिलं जाईल लेग स्टंपला सोडून चेंडू जातोय. व्हाईट बॉल, अवांतरची धाव येते. अशा प्रकारच्या धावा ज्या वेळेला येतात त्यावेळेला निश्चितच फलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. निश्चितच यावेळेस एक धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 43 या धावासंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावरती. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटची धाव निघत नसते तोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावरती विजय कुणाचा होईल हे सांगणं नेहमीच कठीण असतं मित्रांनो. अलीकडे तुम्ही जर क्रिकेट फॉलो करत असाल, टेनिस क्रिकेट पाहत असाल तर रायगड प्रीमियर लीगची मॅच तुम्ही पाहिली असेल. 6 चेंडू आणि 1 धाव सुद्धा डिपेंड होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मेगा फायनलची मॅच 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना त्यावेळेस सुद्धा आपल्याला ती मॅच ऑन होताना पाहायला मिळाली होती. यावेळेस नो बॉलचा कॉल, धोक्याची घंटा टनकन वाजली आहे. अजून एक धाव येईल. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. जबरदस्त खेळाडू, सलामीवीर फलंदाज इस्रफिल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मित्र आपण यायचा आहे या संपूर्ण